नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक। बघा, आज मी सिजंडाचा जो प्लॉट आहे 0160, तर याची लागवड केल्यानंतर साधारणपणे आज 2 जुलै 2025, तर 2 ते 3 मे 2 दिवस लावला होता हा प्लॉट। आम्ही 2-3 मेला हा प्लॉट लावला होता, तर आज 60 दिवसाचा प्लॉट झाला, तर 4-5 दिवसात चालू होईल तो। तर लागवड केल्यानंतर साधारणपणे 4 ते 5 दिवस खूप ऊन होतं, भयानक ऊन, म्हणजे तो स्ट्रेसमध्ये जायचा। त्याच्यामुळे आम्ही त्याला अशा पद्धतीने ग्लास लावले होते, म्हणून तो प्लॉट जागला। त्यानंतर मे महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस सुरू झाले, तर 3 मे पासून ते 30 मे पर्यंत जवळपास 17 पाऊस झाले आमच्याकडे। आणि त्यानंतर प्लॉट आम्ही बांधला, तो अशा पद्धतीने स्ट्रक्चर करून बांधल्यानंतर जो मोसमी पाऊस सुरू झाला, तर आत्तापर्यंत पाऊस चालूच आहे। तर ह्या काळामध्ये या व्हरायटीवर फळ चांगलं आहे, पण मात्र करपा येतो। मी जो मागे व्हिडिओ दिला होता, त्या व्हिडिओत बोललो होतो की मी सिजंडाचा 0160 प्लॉट लावला आहे, परंतु एक आर्यमानचा देखील प्लॉट लावणार आहे। तर मागच्या वर्षी ज्या पद्धतीनं प्लॉट पाहिले, तर त्या पद्धतीचा प्लॉट जमला आहे माझा, फळ पण चांगलं आहे, परंतु त्याच्यावर करपा मात्र येतो। तर बघा, आता मी त्याचं फळ देखील तुम्हाला दाखवतो। अशा पद्धतीचं फळ आहे बघा झाडाला, त्या पद्धतीचं। परंतु शेंड्यावरती अशा पद्धतीनं शेंडा लवकर लॉक त्या ठिकाणी होऊन जातो। तर बघा, संपूर्ण प्लॉटचा फोटो दाखवतो। माझ्याकडे आत्तापर्यंत हजारो लोक येऊन गेले आत्तापर्यंत, हा प्लॉट नवीन असल्यामुळं पाहायला। आणि जिल्ह्यामध्ये सगळ्यात लवकर प्लॉट होता, पण कंपनी ज्या पद्धतीने सांगते की करपा येत नाही, तर ह्या व्हरायटीवर भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी करपा येतो। अर्थात यावर्षीचं जे वातावरण आहे, ते वातावरण हे करपा, डावणी, भुरी, कूज आणि झंतमोनस देवी ह्या रोगाला अनुकूल आहे। तर बाहेरच्या देखील ज्या व्हरायटी आहे, आर्यमान वगैरे सगळ्याच व्हरायट्यांवर त्या ठिकाणी करपा आहे सध्या। जर बघितलं तर लहान लहान व्हरायटीवर देखील करपा दिसतो आपल्याला। त्याच्यामुळे आणि द्राक्ष बागेवर भयानक करपा आहे। त्याच्यामुळे आता नेमकं व्हरायटीचा दोष की काय ते सांगणं या ठिकाणी मुश्किल आहे। अशा पद्धतीनं तो प्लॉट आहे। बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं का भाऊ व्हिडिओ टाका, तर मे महिन्यात झालेले जे 17 पाऊस, ते 17 पाऊस याने खाले, आणि त्यानंतरही सतत पाऊस हा चालूच होता सरण। अशा पद्धतीनं प्लॉट आहे। तर काय होतं की जवळपास महिन्यामध्ये माझ्याकडे खूप लोक येऊन गेले। तर मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की व्हरायटी मागच्या वर्षी जरी होती, पण मागच्या वर्षी क्लायमेट हे वेगळं होतं, आणि ह्या वर्षी क्लायमेट हे खूप वेगळं आहे। त्याच्यामुळे कंपनी ज्या पद्धतीने सांगते की याच्यावर करपा येत नाही, देवी येत नाही, पण तसं काही नाही, याच्यावर भरपूर प्रमाणात करपा येतो। त्याच्यामुळं निर्णय तुम्ही घ्या की व्हरायटी करायची की नाही करायची। मी मागेही बोललो होतो की मी एक प्लॉट हा दुसऱ्या व्हरायटीचा करणार आहे। बाकी फळ जर पाहिलं तर फळ त्या ठिकाणी खूप सुंदर आहे, दुधी कलरचं फळ आहे, आकर्षक फळ आहे, पण करपा मात्र नक्की येतो। आता हा करपा नेमका वातावरणामुळे आला की काय, तो भाग वेगळा आहे, कारण सगळीकच करप्याचं वातावरण फुल आहे त्या ठिकाणी। त्यामुळे तुम्ही निर्णय त्या ठिकाणी घ्यायचा आहे, नेमकं काय करायचं। अशा पद्धतीनं साधारण झाड आहे बघा। फळ जर पाहिलं तर बघा, अशा पद्धतीनं फळ लागलेलं आहे त्याला। त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या की व्हरायटी कुठली करायची सिलेक्ट, अशा पद्धतीनं आहे। त्यामुळे आजच सांगू शकत नाही मी की, कारण माझा प्लॉट हा अर्ली आहे, उन्हाळ्यातील प्लॉट आहे, पाऊस खूप झाले, आणि त्याच्यामुळे सांगू शकत नाही की हा त्याचं आता जे लेट लावले त्याच्यामुळे ते लेटचे प्लॉट कसे असतील। अशा पद्धतीनं फळ आहे, पिकण्यास सुरुवात झाली त्या ठिकाणी बघा। धन्यवाद। हा व्हिडिओ त्या ठिकाणी मी आज दिला, माझ्या प्लॉटमध्ये उभं राहूनच हा काढलं आहे बघा, अशा पद्धतीनं आहे। तर अर्ली प्लॉटचे असंच असतं की साधारणपणे
त्याने पाऊस जास्त खाले, उष्णता खूप होती आणि रोगराईचं वातावरण खूप यंदा. पेस्टिसाईडचे स्प्रे म्हणाल तर स्टँडर्ड बुरशीनाशक सर्वच झाली माझी. त्याच्यामध्ये मग अगदी मेरिऑन कॅब्रेओ टॉपपासून तर मिराविस डिओपर्यंत कॉपरचे सगळे फंगीसाईड झाले. वातावरणच एवढं खराब आहे की बागेवरती किती करपाय तुम्ही पाहू शकता. त्याच्यामुळं कदाचित अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पाठवा, कारण खूप शेतकरी माझ्याकडं प्लॉट होता त्याच्यामुळे माझ्याकडे आले, त्यांनी प्लॉट पाहिला की कसा आहे. पण आर्ली प्लॉट असल्यामुळे आज समजे ना की नेमकं काय होऊ शकतं आणि काय होणार. बघा हा अशा पद्धतीनं फळ त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळं काय जो निर्णय घ्यायचा त्या ठिकाणी तुम्ही घ्या. कंपनीचं काही नाही, कंपनीला त्यांचा प्रचार करायचा आहे, पण इकडं शेतकरी पण डुबला नाही पाहिजे, हे माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे कुठल्या कंपनीच्या एखाद्या ॲडला किंवा जाहिरातीला बळी पडू नका. कंपनीचं काम आहे ते त्यांचं ते सांगतीलच. त्याच्यामुळे तुम्ही सद्विवेक बुद्धीने त्या ठिकाणी निर्णय घ्या आणि व्हरायटी कुठली सिलेक्ट करायची ते करा. धन्यवाद.